घातलिया भय नरका जाणे. इथं तुकाराम महाराज दिसतात. मऊ मिळावणी सगळेच विष्णुदास आहेत.
पण वज्राला भेदणारी वाणी जी आहे ती तुकाराम महाराज, ते म्हणाले सत्य कर्मा व्हावे सहाय्य. हे आपल्यासाठी आहे, संतांसाठी नाही. संत ज्यांच्यासाठी ओळखायचे त्या साधकांसाठी महाराज इथं उपदेश करतात. तुका म्हणे सत्य कर्मा, सत्य कर्मासाठी, सत्कर्मासाठी सहाय्य व्हा. कारण भगवद्गीतेने सांगितलेलं आहे की जरी चांगलं कर्म असलं, उत्कृष्ट कर्म असलं, तरी ते जर अहंकाराने केलं तर भगवंताला आवडत नाही. किती चांगलं कर्म आहे, अन्नदान करणं चांगलं आहे का नाही, पण मी केलं, माझ्यामुळं झालं, मी होतो म्हणून झालं, असं जर झालं तर लोकांना, साध्या आपल्या नातेवाईकाला आवडत नाही. देवाला आवडेल का? भगवंतानी स्वतःच्या बायकोचा सुद्धा अहंकार ठेवला, सत्यभामेचा नाही, कोणाचाच नाही, भगवत नारदाचा नाही ठेवला. म्हणून भगवंताच्या वाणीतून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे सत्यकर्मा, सत्कर्माला एक तर तुम्ही सत्कर्म आचरण करा, अहंकार रहित, राहित्य रहित, अहंकार राहित्याने कर्म केलं पाहिजे. आणि जर कर्म करणं शक्य नसेल तर किमान साधकांनी सहाय्यभूत व्हावं. सप्ताह चालू आहे, नाही आपल्याला काही करता आलं, देणगी देता आली, कष्ट करावे, सतरंजा टाकायला जावं. काहीच नाही झालं तर घरी टीव्ही पुढे बसल्यापेक्षा इथं टीव्ही चालू आहे म्हणून बसावं. भले महाराजांचं न ऐका, पण उपस्थितीनुसार उत्सव झाल्यासारखं तरी वाटत. नाही तर असे महाभाग आहेत की ते घरी जड आहेत आणि बाहेर जड आहेत. मी सांगायची गरज नाही, आपल्या एरियात खूप आहे संध्याकाळी तर, पण त्यांना ओट्यावर बसतील बाहेर, पण मध्ये नाही येणार. संध्याकाळी हे हरिपाठ करतात आमचे महाराज, प्रदीप महाराज, हरिपाठात 10-15 असतील, आणि बाहेर इथं या कट्ट्यावर, त्या दुकानाच्या ओट्यावर, ते दुकानदाराकडे पाऊस पडायला तर ते त्याला म्हणते, अरे थोडं साफ कर ना, इथं बसून. अरे बसायला जागा नाही, जा ना मंदिरात, VIP मंदिर आहे, स्वच्छ आहे, पॉश आहे, खुर्च्या ठेवल्या. ते हरिपाठ म्हणते म्हणला, पण तू काय इथं करायला, जाय तिकडं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, किमान सहाय्यभूत तरी व्हा. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात, घातलिया भय नरका जाणे. तुझा रवरव नरक ठरलेला आहे म्हणले, तू इथं चोळ, तिथं गेला वर. तिथं तुकाराम महाराज म्हणून म्हणतात की खऱ्या संतांच्या माग जाऊन जेवढं शक्य असेल, आपापल्या मार्गाने असेल, पिपिलिका मार्गाने असेल, व्यंगम मार्गाने असेल, यथाशक्ती असेल, जसं घडल तसं, पण खऱ्या संतांच्या मागे जा. खरे संत ओळखा. आणि ज्यामुळं संत ओळखायचे कशाला, शास्त्र सांगतं, ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्म जाणणारा जसा ब्रह्म होतो, तसा संत जाणणारा सुद्धा संतच होतो. माझी वाणी नाही, ते मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दिपे दिसे पाहता आपली वस्तू, तैसे हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेजी सदा विठाला विठाला. अशा संतांच्या चिंतनामध्ये, अशा संतांच्या सहवासामध्ये जाण्यासाठी सदा संतापाशी जावे, त्यांची जवळी बैसावे. उपदेश ते न देतील, त्यांनी ढुंकून नाही पाहिलं नाही. त्या महाराजाचा मंत्र घ्यायला गेलो, एवढे 500 रुपये खर्च केले, नोट समोर तिला दाखवून तिला त्यांच्या ताटात ठेवलं. ते महाराज बघाय ना ढुंकून, तसं नसतं राजा. उपदेश ते न देतील तरी ऐकाव्या त्या गोष्टी, त्याही कष्ट नष्ट होतील. किती सोपं सांगितलं. पण खरे संत पाहिजे, भक्का नाही, LED वाले नाही, दक्षिणेवाले नाही. काय सांगितलं महाराजांनी, 50,000 रुपये देऊन कीर्तन करणाऱ्याला म्हणलं का? अरे तुकाराम महाराज तर सांगतात, ऐसे संत झाले कळी, मुखी तंबाखूची नळी. अजून काय, सुरापान सुद्धा त्याला वर्जन आहे म्हणजे. काय अभंग आहे ते, भांग बुरका बुरका. पंक्तीत बघा तुम्ही किती इकडे आण म्हणले, हे साधं पुळचट जेवण जमत नाही. भांग तर पाहिजे, भांग तर बघितले नाही, पण वारीत सुद्धा आता आहे.
भुरका टाका, भुरका तेल तिखट. अरे तुझ्या जिभेचे चोचले संपले नाही अजून. भांग भुरका. व्यसन करणारे, पैसे मागणारे खरे संत नाही. म्हणून तुकाराम महाराजांच्या सारख्या संतांची वाणी आपल्याला ह्या निमित्ताने गायला भेटली, त्यावर काहीतरी बोलायला भेटलं. हे आयोजकांचे विशेष आभार, ज्यांच्यामुळं आज हे वारकरी कीर्तनाचा पहिला योग आला. ते आमचे सर्वोत्तमराव पाथरीकर काका पुत्रवत प्रेम करतात, त्यांच्यामुळं आजचा आखाराचा योग आलेला आहे. नाही तर हरदासी कीर्तन आपल्याला ऐकायला भेटलं असतं. परंतु आम्ही या आषाढीच्या पर्वाच्या मोहात पडलो. भागवताच्या निमित्ताने का होईना ही सेवा घडली. आणि हे एवढे गुणीजन, ह्याच्यातलं एक एक जण मागून सुद्धा भेटत नाही. पण आमचे फुलपगार साहेब निवृत्त तहसीलदार आहेत, टाळा घेऊन उभार. पाथरीकर काका रिटायर ऑफिसर आहेत. सच्चिदानंद महाराज तर स्वतःच 15 वर्ष झाले कीर्तन करतात. त्यांनी खरं तर टाळा घेऊ नये म्हणून प्रदीप काकाला हात फिरू लागला, पण ते उभारले. आज तर त्यांच्याकडून मी लिहून घेतलं, कोणत्या अभंगाला कसं करायचं, कुठं भजन करायचं, सगळं मागून घेतलं. मार्गदर्शक मंडळीत आमचे बाबा स्वतः येऊन बसले. त्यांना म्हणलं होतं पहिलं जमल्यावर तुम्ही दुसऱ्या कीर्तनाला या. पण धोंडोपंतांनी सगळं उचलून धरलं. कीर्तनामध्ये जे काही 4 आणि 8 आणि गोडवा आला ते दोन्ही वादक पांडुरंग पांचाळजी, मृदंगाचार्य महाराज